सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं लोणावळा हे देशातील पर्यटकांचं मुख्य आकर्षण केंद्र बनलंय. इथले कोसळणारे धबधबे आणि धुक्याची चादर पर्यटकांना भुरळ पाडते. पावसाळा सुरू होताच भुशी डॅम, टायगर पॉइंट आणि राजमाची परिसरातील हिरवेगार डोंगर पाहण्यासाठी राज्यभरातून लाखो निसर्गप्रेमींची पावलं लोणावळ्याकडे वळू लागतात. आता सध्या देखील लोणावळ्यात पर्यटकांची प्रचंड गर्दी उसळल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही देखील लोणावळा फिरायला येण्याचा प्लॅन बनवला असेल, पण थांबा, कारण काही दिवसांपासून पुणे लोणावळा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सुरू आहे. यातच पावसाचा जोर वाढल्यानं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांसाठी कलम 163 लागू केलंय. पण कलम 163चा अर्थ काय? लोणावळ्यात पर्यटकांना बंदी घातली आहे का? नेमकं जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलंय आणि तुम्ही लोणावळ्यात फिरू शकता का? पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी. पुण्यात गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. संपूर्ण वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. सततच्या पावसामुळे लोणावळा आणि मावळ तालुका परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच पर्यटकांच्या रक्षणासाठी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 अंतर्गत कडक आदेश जारी केलेत. या आदेशामुळे पर्यटकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. लोणावळ्यात पर्यटनाला बंदी घातली आहे का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. कलम 163 म्हणजे लोणावळ्यात पर्यटनावर संपूर्ण बंदी घालण्यात आलेली नाही, तर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध 6 जुलैपासून लागू झालेत. 31 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत कायम राहणार आहेत. त्यामुळे या काळात लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना मुख्य धबधब्यांच्या ठिकाणी किंवा धोकादायक कड्यांवर जाता येणार नाही. अशा ठिकाणी जाऊन जीव घेणे, सेल्फी काढणं, व्हिडिओग्राफी करणं किंवा सोशल मीडियासाठी रील्स बनवण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. सध्या लोणावळ्यातील कार्ला येथील एकविरा देवी मंदिर, भुशी धरण, लायन्स पॉइंट, टायगर पॉइंट, पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोणा आणि तुंग यांसारख्या गडकिल्ल्यांवर पर्यटकांची अभूतपूर्व गर्दी होती. मात्र अतिवृष्टीमुळे घाटांमध्ये दरडी कोसळण्याचा आणि धरणांमधील पाण्याचा विसर्ग वाढून अपघात होण्याचा मोठा धोका निर्माण झालाय. म्हणूनच प्रशासनानं हे प्रतिबंधात्मक पाऊल उचललंय. जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांना आवाहन केलंय की पावसाळ्यातील पर्यटनाचा आनंद घेताना कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हुल्लडबाजांवर थेट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या आदेशानुसार आता पर्यटकांना धबधबे, ओढे, नदी आणि धरणाच्या पाण्यात उतरण्यास सक्त मनाई असेल. नैसर्गिक धबधब्यांच्या उगमाच्या ठिकाणी किंवा प्रवाहाच्या मुख्य भागात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. पर्यटन स्थळांवर मद्यपान करणं, मोठ्या आवाजात संगीत वाजून ध्वनी प्रदूषण करणं आणि कचरा टाकून अस्वच्छता पसरवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. महिलांची छेडछाड केली किंवा बेजबाबदारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी धरण आणि नदीकाठच्या परिसरात 4 चाकी आणि 6 चाकी वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. मागचे 4 दिवसापासून पुण्यामध्ये रेड अलर्ट आहे आणि सातत्याने पाऊस पडत आहे. त्याच्यामध्ये मागचे 2 दिवसामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस पुण्यामध्ये झालेला आहे. बरेचशा ठिकाणी 48 तासामध्ये 200 mm 250 mm पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. याच्यामध्ये मुळशी तालुका, मावळ तालुका, राजगड, PCMC मध्ये भोसरी, खेड या ठिकाणी जास्त पाऊस झाला आहे आणि त्याच्यामुळे बरेच ठिकाणी दरड प्रवाहांची परिस्थिती सुद्धा निर्माण झालेली आहे. आणि याच्या अनुषंगाने आपण पावसाचा अंदाज बघता आज पुण्यामध्ये संपूर्ण पुण्यामध्ये रेड अलर्ट असल्यामुळे शाळांना सुट्टी पण दिली होती आणि बरेचशा ठिकाणी लँडस्लाईड असल्यामुळे आपण काही रस्ते पण बंद केलेले आहेत. ज्या ज्या ठिकाणी लँडस्लाईड झाला त्या ठिकाणी बहुतांशी ठिकाणी आपण रस्ते इमिडिएटली ओपन पण केले होते, पण काही ठिकाणी जास्त प्रमाणावर लँडस्लाईड झाल्यामुळे रस्ते अजूनही बंद करण्यात आलेले नाही, अजूनही बंद आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपण आदेश पण काढलेले आहेत. दुसरीकडे मुसळधार पावसाचा मोठा फटका रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. लोणावळा ते कर्जत या दरम्यानच्या दक्षिण पूर्व घाट विभागातील मंकी हिल आणि खंडाळा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर मातीचा ढिगारा, दगड आणि महाकाय खडक रुळांवर आल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळीवर दुरुस्तीचं काम सुरू आहे. रेल्वेचे अभियांत्रिकी विभाग, कामगार आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीनं हा भाग रेल्वेचा अभियांत्रिकी विभाग, कामगार आणि आधुनिक यंत्रसामग्रीच्या मदतीनं
हा मार्ग पूर्ववत करण्याचे शर्तीचे प्रयत्न करतात. परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे आणि धुक्यामुळे दुरुस्तीच्या कामात मोठे अडथळे येत आहेत. तरीही सुरक्षेचा सर्व निकष पाळून हा मार्ग लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यास रेल्वे प्रशासन दिवस रात्र प्रयत्न करत आहे. एकंदरीत लोणावळ्याचं सौंदर्य जरी पर्यटकांना खुणावत असलं तरी सध्या निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे. प्रशासनानं घेतलेला हा निर्णय पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे जर तुम्ही लोणावळ्याला जाणार असाल तर प्रशासनानं घालून दिलेल्या नियमांचं काटेकोरपणे पालन करा. पावसाबाबत हवामान विभाग काय अंदाज देतोय त्यावर लक्ष ठेवा. धोकादायक ठिकाणी जाणं टाळा आणि सुरक्षित राहूनच पावसाळी पर्यटनाचा आनंद घ्या. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.